आता ही प्रॉन्स थाळी मागवलेली आहे। प्रॉन्स थाळीमध्ये असे हे प्रॉन्स आहेत तळलेले। कोण हा ना? हो 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 हो, कॅप व्हाईट फ्रॉक घातलेला आहे। खूप छान वाटतं बाहेर आल्यानंतर, आहे ना कायरा? आता आपण जायचंय नॉर्थ गोव्याला। गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला पाहिजे। तर आमची आज पुन्हा सकाळ गुड झालेली आहे। कालचा सगळा प्रवास होता। काली आम्ही स्टेशनला उतरलो गाडीने, आम्ही हॉटेलवर आलो, एक बंगलो घेतलेला आहे इथे, आणि खूप थकलो होतो, बाहेरूनच जेवून आलो, म्हणून मी ब्लॉग एंड केलाच नाही। तर आता नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आम्ही आहोत गोव्यामध्ये। आम्ही आता गोव्यामध्ये कुठे कुठे फिरणार आहोत, काय काय करणार आहोत, ते सगळं तुम्हाला दाखवते। मस्त छान फ्रेश झालेले आहे, सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले आहेत। काल एवढा थकवा झाला ना, तरी कोणाच्याही असं थकवा जाणवत नाही, कारण त्यांना गोव्यामध्ये जाऊन फिरायचं आहे मस्त छान छान। तर चला, मी आता सगळ्यांच्या आता पुन्हा दाखवते कुठे काय चाललेलं आहे, बघूया आपण। सगळेजण नाश्ता करतायत। अरे वा, गुड मॉर्निंग काकी, चला तयार? हॅपी हॅपी सगळे, चला गोवा एन्जॉय करूया आपण। चला, कायरा पण तयार झालेली आहे, आता चला ब्रेकफास्ट करूया खाली। गुड मॉर्निंग दाजी। गुड मॉर्निंग मंगलताई। गुड मॉर्निंग। चला या सगळेजण नाश्ता करायला या। नाश्त्याला आहे ऑमलेट आणि सगळं कालचं काय काय ब्रेड वगैरे। न्यू गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग गोवा। चला, सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि खूप वेळ जातो आवरात। हो हो, नाही ग नाही, तू छान दिसतेस। गॉगल लावायचंय तुला ग बाई, वाग वा हो हो। तर सगळ्यांचं आवरून झालेलं आहे आणि नाश्ता पाणी, आता मस्त फिरायला जायचं आहे। आणि आज मेन म्हणजे पाऊस नाहीये, बरोबर ना? ओके ना स्वप्नाली? मस्त क्लायमेट आहे, छान क्लायमेट आहे। कायरा पण छान छान रेडी झालेली आहे, फ्रॉक घातलेला आहे, खूप छान वाटतं बाहेर आल्यानंतर, आहे ना कायरा? आता आपण जायचंय नॉर्थ गोव्याला। कालपासून तू बघतेस ना, आणि सगळ्यांना सांगणं म्हणजे या व्हिडिओ बनवायचा आहे किंवा काय, सगळ्यांना गोळा करणं खूप अवघड। आणि ना आम्हाला खूप हसायला लागतं। स्वप्नाली आली, आम्ही अशा जावा सगळ्या एकत्र आलो ना की खूप हसी मजाक होत असतो। पण आपण आपल्या बरोबरची एक आहे, तिला आपण खूप मिस करतो। ते आहेच आहे। चला आता ब्लॉगला सुरुवात करूया। छान छान ब्लॉग करायचे आहेत आणि मी आता कालचा ब्लॉग ट्रॅव्हलिंगचा अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला देखील आता मस्त गोवा दर्शन दाखवणार आहे। इथे सगळेजण गाडीची वाट बघतायत। गोव्यामध्ये काय तुम्ही तर काय आज सगळी मिक्सच एकदम, सगळ्यांमध्ये एकदम गोवा गोवा लुक घेतलेला आहे त्यांनी। हा इकडे फोटो, अरे वा, फोटो काढायचा आहे। फॅमिली ट्रिप मध्ये असलं ना, फॅमिली ट्रिप मध्ये असलं का हे पूर्ण त्यांच्यामध्ये, त्यामुळे कालच्या एकाही ब्लॉग मध्ये ते जवळ माझं हे झालेलं। कोण हा ना? हो 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 हो, कॅप व्हाईट कॅप घातलेला, व्हाईट कॅप घातलेला ऑस्ट्रेलियन। हो 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 हो, छान छान छान। नॉर्थ गोवा आणि काय काय करायचंय? बीच, बीचवरच। चिनू बोटिंग ट्रिपला जाऊया। बोटिंग ट्रिपला जाऊया। स्वप्नाली, मंगलताई, दाजी, दाजी काय करा? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, हाय चला जाऊ दे, चला चला। आम्ही आता फोर्ट बघायला जात आहोत। इथून आहे एंट्री।
आपण आता कुठे आलेलो आहोत? अगवाडा फोर्ट. अगवाडा फोर्ट. आणि ते काय काय आहे, काय काय आहे पाहण्यासारखं? काय मलाच माहिती नाही. बोल. गेल्यानंतर दिसेल ना. दिलच्या हाताची. अच्छा, दिलच्या हाताची शूटिंग झालेली आहे, तिथे आपण आलेलो आहोत. दादाला ठेव. असा फोटो सगळे मस्त असं पिकलेली. हो, असं फोटो काढायचा. हो, इथं असं फोटो काढायचा का? काढा ना, काढा. असं इथे फोटो. मी तुझा व्हिडिओ काढते. स्वप्नाली. न्यूला सांग काढा. आंबट आहे मंगल ते? नाही गोड आहे ना थोडस. एक आवडलं म्हणून अजून दुसरे त्यांनी घेऊन आले. चला. अरे वा, मस्त. बापरे, फोर्ट मध्ये आले. सगळीकडे फोटो सेशन चाललेत. काय छान फोटो येतात इथे. वाव. आपण एकदा आलो होतो पहिलं. खूप किती वेळा आलं गोव्याला, तरी पुन्हा नव्याने यावं असं वाटतं. शिवानी आणि आपण आलो होतो. हा, आलो होतो सगळे. चलो नित्या क्या नाम है? कसला समुद्र, पूर्ण समुद्र दिसतोय. पहिलं तिकडचं शूटिंग आहे. हो. छान असं फोटो सेशन, मस्त छान. दाजी बोलते. हा, काढा काढा. आपण सगळ्यांनी इथे फोटो काढूया मस्त. येस. हा. मस्त. अरे वा, अरे वा, छान. ऍक्शन ऍक्शन ऍक्शन. स्कूलच्या पिकनिक पण आलेले आहेत है ना. काय बघा ना, सगळे जवळपासचे कुठचे असतील ना, ते स्कूल पिकनिक आलेली आहे. आणि त्यांना युनिफॉर्म मध्ये आणलेलं आहे. हो, शाळेतल्या. हो हो, तेच ना. सगळं किल्ल्याचा मॅप इथे दिलेला आहे ना. सगळी माहिती, कुठे पाण्याची टाकी आहे, काय सगळं दिले इथे. मस्त लिहून माहिती दिलेली आहे. हा, एक चबूतरा है. वास्तव में जमीन के नीचे बने पानी की टंकी है. इथे ही पाण्याची टाकी आहे. हा हा. वाव, इथून खूप सुंदर दिसतं सगळं, गार्डन वगैरे छान मस्त दिसतंय ना. पूर्ण पाणी आहे बघा ना एका साईडने या किल्ल्याच्या. हा, आणि तिकडे लाईट हाऊस. काय हो तर तुम्ही त्या काळात म्हटलं, त्या लोकांनी, इंग्रजांनी, डच वगैरे पोर्तुगीज लोकांनी बांधलेले. खूप अजून जरा पण त्याला काहीतरी हे आहे. बांधकाम एकदम खूप बांधकाम चांगलं आहे. फ्रेंच लोक जे होते, डच लोक जे होते, त्या ठिकाणी समुद्र निरीक्षण करून येणारे सैनिकांचे ह्या ठिकाणी तोफ्याने ते त्याच्यावर युद्ध करत आणि किल्ल्यामध्ये त्यांचं संरक्षण करत. हा, अच्छा. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल थोडीफार. चला, एक पॉइंट बघून झाला, आता दुसऱ्या पॉइंटला जायचं. अगोडा बीचवर आता दुपारचे वाजलेले आहे. नाही 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 नाही, ते भरपूर सगळे नाही नाही. बालमध्ये केसांमध्ये बांधायचं ते बनवायला दिलेत. काय हो मंगल ते काकी बोला. अगोडा बीचवर आलेलो आहोत. ऊन आहे ना. लाटामुळे कशा लाटा उचलते, लाटा कशा उचलते ऊन आहे आणि एवढं समुद्राचं पाणी.
असा बीचच्या किनारी नुसतं येऊन बसायचं. काय हो मंगलताई, गप्पा मारायच्या, लाटांकडे बघायचं, शांत, डोक्यात काही विचार घ्यायचा नाही. काय हो, काय वाटतं? हा, छान वाटलं. समुद्र किनारी खूप छान वाटतं. काय होतं, सगळी जण एकत्र आली ना की बीचवर गेलं किंवा मगाशी फोर्टवर गेलो, दोघं जण इकडे दोघं जण तिकडे फोटो काढायचे येतात. त्यात अप्पा केला रे आवरा आवरा, चला चला, माझं शूट करायची घाई, किती गडबड होते. पण त्यात पण एक मजा असते, हो ना? कारण गोंधळ होतो, अरे माझा फोटो काढ, हे फोटो काढते, रील बनवायला फोटो काढ, व्हिडिओ काढ, आणि पुढे मागे होतात, मग एकमेकांवर आरडाओरडा सुरू. पण याच्यामध्ये पण खूप गंमत आहे. म्हणूनच पिकनिक काढायला पाहिजे नेहमी अशा, आणि करायची पिकनिक, आणि ओरडा पण खायचा सगळ्यांचा, आहे ना चिनू? काय वाटतं? चिनू पण मस्त मजा करते, पण ती मिस करते. कोणाला मिस करते? कोणाला मिस करते? आईला. आईला मिस करते. पण मला पाण्यात जायचं. पाण्यात जायचं नाहीये आता, खूप हवा सुटलेली आहे. टाटाची प्रॉपर्टी आहे. इथे जर आपण निरायला घेऊ ना, आपल्याला इथे काही खा पिया राहा तर 50% डिस्काउंट मिळेल आपल्याला. हा, कारण ते टाटाची कंपनी आहे ना, नीरज त्या कंपनीत काम करतो टाटामध्ये, एअर इंडियामध्ये. तर त्याला तिथे शिक्षण असते, सगळ्या फॅसिलिटीज मिळतात. ती फॅसिलिटी आपण घ्यायची, पण तो फक्त आपल्या बरोबर पाहिजे, एवढं. बरोबर. नेक्स्ट टाइम आल्यानंतर नीरजला घेऊन येऊ. फ्लाईट घेऊन आणि इथे उतरूया. फ्लाईट नाही होय, इथे उतरूया मस्त. ताज समोर, ताज ना, ताज रेसिडेन्सी हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे समोर. दोन्ही साईडला अशी झाडं वाटतात, किती छान वाटतंय ना. काय हे बघा, हे बघा ना, असं दोन्ही साईडला झाडं आहेत, आणि या झाडांमधून चाललोय. खूप छान वाटतं. हा काकी, छान वाटतंय ना वर ग्रीनरी ग्रीनरी अशी. बघा ना, पाण्यामध्ये गेलो नाही, पण बाजूचं हे बघून आलो जरा, सभोवतालचं वातावरण वगैरे. पाण्यामध्ये गेलो नाही, पण आपण तिकडचं फील घेऊन आलो. आणि तिथे लाल हे लावलं होतं ना, लाल बावटा लावलं होतं, हाय अलर्ट आहे म्हणून तिथे जाता आलं नाही. पण अजून आहे गोव्यात, बघू आता कुठे जाता येत असेल बीचवर. तर आता परत गाडीत बसायचं. चलो चलो परत. आता इथे ना थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे. आता बीचवरून निघाल्यानंतर पाऊस यायला सुरुवात झाली. छान असं वाटतंय, पण सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी झालेली आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि इथे आम्ही आलेलो आहोत जेवायला. तर टिपिकल असं घरगुती जेवण आम्ही ड्रायव्हरला सांगितलं होतं, तर तो आम्हाला इथे घेऊन आलेला आहे आणि खूप छान वाटतंय. तर आता आम्ही सगळे जेवणार आहोत. इथे असं एक हॉटेल आहे, साधं सुद्धा हॉटेल आहे, घरगुती आहे. छान असे तिथे होममेड गोवन फिश करी आणि राईस मिळतं. तर इथे आलेलो आहोत, आम्ही सांगितलंय किती लोक आहोत. छान असं टिपिकल फिश थाळी खाणार आहोत आपण. तुमची कोणती थाळी आहे? बांगडा थाळी आहे? हा, बांगडा थाळी आणि कोळंबी फ्राय. बांगडा थाळी आलेली आहे. घ्या हो घ्या, संपेल संपेल. मी आता ही प्रॉन्स थाळी मागवलेली आहे. प्रॉन्स थाळीमध्ये असे हे प्रॉन्स आहेत, तळलेले फ्राय केलेलं आहे. प्रॉन्स करी आहे, सोलकढी आहे आणि कोशिंबीर, आणि ही कोबीची भाजी आहे, लोणचं आहे आणि भात आहे. आणि काय ही बांगडा थाळीमध्ये बांगडा करी, सोलकढी तेच. चला आता मी जेवायला घेतलेलं आहे. टिपिकल गोवन स्टाईलचं जेवायचं आहे आज. उमन म्हणजे रस्सा. तर सगळी आमची फॅमिली सगळे जेवायला बसलेले आहेत.
चला आता आम्ही जेवतोय, तुम्ही सुद्धा जेवायला या. टिपिकल साईडचं आम्हाला जेवायचं आहे. छान अशी सॉफ्ट थाळी आहे. सगळेजण ताट आल्यानंतर लगेच जेवायला सुरुवात केली. मी पहिले ताटाचा फोटो काढला आणि आता मी सुद्धा जेवून घेत आहे. बाहेर छान पाऊस आहे, बघू शकता. आणि पाऊस आहे, गरम गरम अशी प्रॉन्स थाळी आलेली आहे. चला आम्ही जेवण घेऊ. आता सगळ्यांची जेवणं झालेली आहे. कसं वाटलं काकी जेवण? हा, कसं होतं जेवण सांगा बरं. गोल्डन थम्सअप. गोल्डन थम्सअप. थम्सअप असतो, तू बघत नाहीस? युट्यूब वर चॅनल आहे एक, गोल्डन थम्सअप. आणि करी कशी वाटली? छान वाटली करी, वास नाही आला मच्छीचा. एकंदरीत आपलं जेवण एकदम मस्त वाटतंय ना. जात आहोत. नाही काय आलं इथे? छान छान अशा कुंड्या हे केलेल्या आणि छोटी छोटी फुलं आहेत इथे, आहे ना. किती मस्त दिसतं, छान कलर दिसतोय एकदम. काय मंगलताई घेतलंच? काय 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 आनंद झाला? अगं त्यांना मोह आवरला नाही. अनंताचं फुल आहे, अनंताचं. हे बघ जपून गेले झाडाला, बघ ना ते. त्यांनी केसामध्ये पण बघतो गजरा कसा त्यांनी जपून ठेवलाय 2 दिवस. आता ते लावणार. ते बघ अजून शोधतायत बघ ना. काय हो मंगलताई? आता उद्याचं काम झालं ना तुमचं? काय केला तुम्ही? उद्या असं होईल. उद्याचं काम झालं. 2 मित्रांचे होते, एक काल घातला, एक आज घातला. बघू तुमचं फुल. फुल दाखवा. अनंताचं फुल आहे. दाजी छान ना. कधी आपण एवढा राईस खाल्ला होता का? मजा आली. टिपिकल फिश करी ना. कोळंबी किती मस्त होती, फ्राय केलेली. हो, बांगडा पण मला खूप आवडला. सारखे मी सगळेजण जेवायच्या याच्यात दाजी विचारतात तुझं नुसतं शूटकडे लक्ष, कारण आपण कुठे गेलो ना दाजी तो कोणताही मुवमेंट आपण कॅप्चर करतो. आता आपण जेवलो, आता 2 दिवस गोव्यात फिरणार, मग सगळं माझं छान आता ब्लॉग होणार आणि तो ब्लॉग बघायला किती छान वाटणार. मला काय असतं दाजी की बघायचं पण असतं, एन्जॉय पण करायचा असतो आणि प्रत्येक क्षण असे कॅप्चर पण करायचे असतात. आणि मी काय करते, काल जो ब्लॉग शूट केला ट्रेनमधला तो लगेच मी सगळेजण घरी आल्यानंतर थकले होते, सगळे झोपले. म्हणजे एका ब्लॉगच्या याच्यामध्ये भयंकर मेहनत असते. एवढं सगळं सांगितलं मी, तर आता तुम्ही सुद्धा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर करून ठेवा ना. आपले असे छान छान फॅमिली ब्लॉग बघायला मिळेल. आणि कॉमेंट्स पण. आणि दाजी सांगतात मी कोणाकडे गेलो की लगेच सांगतो की आमचं विजूचं चॅनल आहे, सबस्क्राईब करा, फॅमिली ब्लॉग असतात ना दाजी. नक्कीच सर्वांना सांगतो. असं. आणि माझे काही नेहमी व्हिडिओ नसतात, मी कुठे फिरायला गेल्यावरच टाकते. कधी रेसिपीचे व्हिडिओ असतात आणि गावचे व्हिडिओ असतात आपले. ठीक आहे, तर म्हणून म्हटलं एक लाईक तो बनताय. आता कोणत्या बीचवर जायचंय काकी? चल बॉल आपण बॉल खेळूया. वाघातोर. वाघातोर. आम्ही बॉल एवढ्या पावसामध्ये बीच बघायला. पाऊस येतोय थोडा थोडा. सगळेजण दिसतात बीचच्या बाजूला, सगळी दुकानं आहेत. काय काय घ्यायचं, कोणाला काय काय घ्यायचंय. छान अशा पर्सेस. गेले तिथे. कितीला ही पर्स? कितीला आहे? 1200. शॉपिंग करायला आवडतं आम्हाला. काय बोलतोस तू? कंटाळला? राग आलाय? कंट्रोल कर. 1 ते 10 अंक मोज. हो मंगलताई, रोहनला म्हटलं 1 ते 10 अंक मोज, कंट्रोल कर आमच्या याच्यावर. घेऊ दे, करू दे काय शॉपिंग करायची बिचारी स्वप्नालीला. कर कर, हेच काहीतरी आपण आठवण असते आपली. छोट्या बॅग बोललेली बघ. बघ बघ बघ, तिला ती बघ बॅग घ्यायची का. सुंदर. वाघातोर बीच एकदम खवळलेला आहे समुद्र एकदम ना.
पाऊस आल्यामुळे सगळे पटापट सगळे गाडीजवळ गेलेले आहेत. मस्त बीच वरून आलो आणि मग नंतर गाडीत बसलो. नंतर खूपच पाऊस आला. पुन्हा एका ठिकाणी जायचं होतं पण पावसामुळे गेलो नाही आणि सगळीकडे फिरलो. जरा मार्केटमध्ये गेलो. जेवण बनवण्यासाठी काय काय लागतं ते घेतलं आणि इथे कूक आलेलं आहे जेवण बनवायला. तर ते सगळं सामान त्याच्याकडे दिलं. जेवण बनवतोय सगळ्यासाठी. चहा ठेवलेला आहे आणि मस्त सगळेजण चहा एन्जॉय करतायत. चहा रोहन मस्त चहा घे फ्रेश. तर सगळ्यांचा चहा चाललेला आहे. दाजी चहा घेत आहेत. अंकलचा पण चहा झालाय आणि आता ह्या दोघी जणी मस्त छान. अरे वा, आम्ही पण येऊ शकतो का? आम्ही प्लीज आम्ही पण तुम्हाला जॉईन होतो. ओके. इकडे यांना स्वयंपाक करायला सांगितलं होतं. त्यांनी पूर्ण स्वयंपाक केलेला आहे. याच्यामध्ये मिक्स व्हेज भाजी बनवलेली आहे आणि यामध्ये केलेला आहे भात आणि छान असे गरम गरम आम्हाला फुलके दिलेले आहेत. डाळ तडका बनवलेली आहे. तर आम्ही काकी, मंगलताई, स्वप्नाली आम्ही सगळे आता जेवायला बसलेलो आहोत. तर मी सुद्धा वाढून घेतलेले आहे. गरम गरम फुलके बनवून दिलेले आहेत. असा आजचा दिवस गेलेला आहे. खूप थकलेलो आहोत. स्विमिंग पूलवरून आल्यानंतर ना खूप अशी भूक लागते म्हणून लगेच त्यांना गरम गरम फुलके बनवायला सांगितले. स्वप्नाली मी बोलतीये स्वप्नाली. आणि स्वप्नाली सुद्धा जेवणामध्ये व्यस्त झालेली आहे. काकी बसलेली आहे, जेवतायत काकी आणि आम्हाला ना ती गरम गरम फुलके बनवून देते. पण किती ते आम्ही जेवताना आम्हाला फुलके लागतात. आम्ही तिला बोलतोय अगं फुलके दे, कारण आम्हाला सुद्धा घरी आम्ही स्वतः हाताने जेवण बनवत असतो. त्यामुळे आम्हाला पण तिचं जरा दया येत होती. तेच ना. आता इथे मंगलताई बसलेल्या आहेत. मंगलताई जेवून झालेले आहेत. जेवढ्या मंगलताई बसतात छान आहे. आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. जेवलात ना तुम्ही? आणि मजा आली आज दिवसभर? खूप दिवसभर. स्वप्नाली तुला आली ना मजा? पूलमधून आल्यानंतर आहे ना एवढं शरीर जड झालं आणि एवढी भूक लागली सगळ्यांना. तर मस्त आम्ही गरम गरम जेवून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त मजा म्हणजे मला स्वप्नाली तू आलीच नाही. जेवायला गरम गरम आयतं भेटलं आणि ते पण फुलका. छान असे आम्ही घरामध्ये कसं सगळ्यांना बनवून देतो पण इथे आल्यानंतर आम्हाला स्वतः कोणीतरी छान असं जेवण गरम गरम करून दिलेलं आहे. स्वप्नाली आली नाही स्विमिंग पूल मध्ये पण ठीक आहे. काहीतरी कारणामुळे मी आली नव्हती म्हणून. तर हा आणि आता उद्याचा सुद्धा आम्ही उद्या सुद्धा छान ब्लॉग करणार आहोत. उद्या सुद्धा आणि उद्या आपल्याला खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला पण जायचं. हा तर गोव्यामध्येच ओल्ड गोवा बघणार आहोत उद्या आणि बीचेस. चला तर आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत आणि या ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. ऐकलं का ओवीचं? तर आता हा ब्लॉग आम्ही इथे एंड करत आहोत आणि इथे मंगलताई झोपलेले आहेत पाठी. त्यांना थोडंसं पण काय झालेलं आहे की त्या झोपल्या. त्यांना आता डिस्टर्ब करायचं नाहीये. ब्लॉग एंड करायचा आहे म्हणून मी इथे बसलेली आहे आणि आता हा मी ब्लॉग इथेच एंड करत आहे. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि ते सुद्धा ब्लॉग कोणता? गोव्याचा ब्लॉग. हो हा 3रा ब्लॉग बरोबर. काय राहुल चला गुड नाईट.